नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तुम्हालाही या पद्धतीने टम्म असे फुगलेले डोनट्स शिकायचे, चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात। त्यासाठी मी इथे एक मोठं ताट घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला 250 ग्राम इतका मैदा घ्यायचा आहे। हा जो मैदा आहे तो मी ऑलरेडी चाळून घेतलेला आहे। 2 वेळा आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यात काही खराब असेल तर निघून जाईल आणि मस्त असं इरेशन येतं कुठल्याही गोष्टीला। आता इथे आपण ज्या चमच्याने पोहे खातो तो चमचा आपण इथे घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इतकं मी इथे मीठ टाकून घेतलेले। आता मी इथे साखर घेतलेली। आता साखर बघा आपण मोजून घेऊयात। तर साधारण 3 चमचे इतकी साखर आपल्याला घ्यायची आहे। तर मी ते मोजून घेणार आहे बघा, 1 2 आणि हा उरलेला जो आहे तो तिसरा चमचा भरणार आहे। या पद्धतीने आपण 3 चमचे इतकी आपल्याला यात साखर टाकून घ्यायची। अगदी परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला इथे डोनटचं दिलेलं आहे। खूप छान असे हे डोनट बनतात। आता आपल्याला इकडे ईस्ट घ्यायचं आहे, तर ईस्ट देखील मी ह्याच चमच्याने 1 चमचा फुल भरून आपल्याला घ्यायचा आहे। उरलेलं देखील मी यात टाकून घेणार आहे आणि एवढा चमचा आपल्याला ईस्ट यामध्ये टाकून घ्यायचं आहे। याच चमच्याने मी आता 1 चमचा भरून मिल्क पावडर टाकून घेणार आहे। तर आता यात मी मिल्क पावडर घेतलेली आहे अमूलची, ती मी यात टाकून घेणार आहे। तुम्हाला जी मिळेल ती तुम्ही 1 चमचा मिल्क पावडर यात टाकून घ्यायची आहे। ग्रॅमनुसार तुम्हाला इथे 10 ग्रॅम इतकी मिल्क पावडर लागणार आहे आणि साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला इथे तेल लागणार आहे। इथे मी एक अंडं घेतलेलं आहे। आता हे जे अंडं आहे ते आपल्याला यात फोडून घ्यायचं आहे। अंड्याने आपले जे डोनट्स असतात ते खूप छान असे मस्त त्याला जाळी येते आणि स्पॉन्जी बनतात। आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला या संपूर्ण गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपल्याला टेरिंग मेथडने हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर किचनच्या प्लॅटफॉर्मवर हे पीठ मळायचं असेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर देखील ते मळून घेऊ शकतात। आता बघा हळूहळू आपल्याला पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। साधारण पाव ग्लास इतकं मी इथे पाणी घेतलेलं आहे। 70 ते 75 ग्राम इतकं हे पाणी आपल्याला इथे लागतं। मैद्याच्या क्वालिटीवर डिपेंड असतं की ते किती पाणी घेणार म्हणून। तर मी सांगते त्या प्रमाणानुसार नाही, तर तुम्ही टेक्स्चर बघायचं इकडे पिठाचं कसं होणार आहे एंडला। आता थोडं थोडं करून आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। आता हळूहळू ते आपल्याला टेरिंग मेथडने या पद्धतीने मळून घ्यायचे। हाताच्या तळव्याचा जो भाग असतो त्या तळव्याच्या भागाने आपल्याला ते खेचत पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी मळून घ्यायचे। चांगलं असं ते ज्यावेळेस आपण दोन्ही हाताने चेक करून बघू तर त्याची विंडो टेस्ट करून घ्यायची आहे। मस्त अशी त्याला जाळी पडायला हवी, ट्रान्सपरंट असं ते व्हायला हवं, इतपत आपल्याला ते कंटिन्युअसली मळून घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी मेहनत लागते, परंतु फायनल रिझल्ट ज्यावेळेस तुम्ही बघाल तो खूप छान येतात। तर या पद्धतीने मी हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे वेइंग स्केल घ्यायचे। सेम मेजरमेंटचे तुम्हाला डोनट बनवायचे असेल तर तुम्ही वेइंग स्केलनुसार घेऊ शकतात, किंवा मग तुम्ही अंदाजे देखील घरी बनवायचे असले तर बनवू शकतात। 50 ते 60 ग्रॅमचा आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला हे जे डोनट आहेत ते संपूर्ण बनवून घ्यायचे। आता इथे मी टेअर करून घेणार आहे, झिरो आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। मग आपल्याला पिठाचे गोळे टाकून 50 ते 60 ग्रॅमपर्यंत आपण इथे हे जे गोळे आहेत ते बनवून घ्यायचे, म्हणजे एकसारखे असे आपले डोनट बनवून तयार होतात। आता याच पद्धतीने संपूर्ण गोळे आपण मेजर करून घ्यायचे आणि या पद्धतीने ते आपल्याला राऊंड करून घ्यायचे। टाईटली गोल गोळे असे आपल्याला हे बनवून घ्यायचे। हे मी फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं नाही आहे, डायरेक्टली मी ते बनवून घेतलेले आहे, नंतर आपण ते फर्मेंट करायला ठेवणार आहोत। आता इथे मी एक ट्रे घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मैदा डस्ट करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे आपण ज्या ट्रेवर ते ठेवणार आहोत त्याला आपल्याला मैदा जरूर लावायचा आहे, नाही तर ते खाली चिकटतात आणि आपले जे डोनट आहे त्याचा शेप पूर्ण खराब होतो। ही एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला दिलेली आहे। आता याच पद्धतीने टाईट असे संपूर्ण बॉल मी इकडे करून घेतलेले आहेत। 60 डोनट इथे झालेले आहेत। ते आपण आता प्रूफिंगसाठी ठेवून दिले होते अर्धा ते पाऊण तास। नंतर ते आपल्याला एखाद्या कटरच्या साहाय्याने मधोमध कट करून घ्यायचे। पुन्हा ते आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी प्रूफ होण्यासाठी ठेवून द्यायचे। बघा किती छान असे ते फुलून तयार झालेले आहेत। ते पुन्हा एकदा कट करून मी 15 ते 20 मिनिटांसाठी गरम जागेवर ठेवून देणार आहे। आता हे मी मध्ये कट करून घेतलेले आहे। बघा छान असे ते सेकंड टाईम प्रूफ झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचे। खूप छान असे आतपर्यंत ते मस्त असे स्पॉन्जी होतात आणि टम्म असे फुगून तयार होतात। माझे तर मुलं अतिशय आवडीनं हे जे डोनट आहेत ते खातात, त्यांना ते खूप आवडतात।
बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरातल्या पद्धतीने आपल्या मुलांना असं आपल्या हाताने बनवून दिलेलं याच्यामध्ये एक वेगळंच काही प्रेम असतं. तर तुम्ही या पद्धतीने हे डोनट नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान असे ते फुगून तयार झालेले. दोन्ही साईडने आपल्याला ते लालसर रंगावर तळून घ्यायचे आणि ते आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत आणि याला डेकोरेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. बघा आता जवळून मी तुम्हाला इथे डोनटचा व्ह्यू दाखवते. किती छान असा तो टम्म फुगून तयार झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊयात. मस्त असा लालसर रंगावर तो इथे तळून तयार झालेला आहे. संपूर्ण डोनट मी इकडे तळून घेतलेले. आता आपण ते जरा चॉकलेटी बनवणार आहोत. त्यासाठी मी इकडे चॉकलेट मेल्ट करून घेतलेले आणि त्यामध्ये आपल्याला हे डोनट डीप करून घ्यायचे. वरतून तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये शुगर बॉल्स मिळतात, त्याने देखील तुम्ही डेकोरेट करून घेऊ शकतात. या पद्धतीने तुम्ही डेकोरेट केल्याने मुलं अतिशय आवडीनं ते खातात. आणि म्हणतात ना, अगोदर आपण कुठलीही गोष्ट डोळ्यांनी खात असतो. डोळ्यांना आपल्याला एखादी गोष्ट आवडली तरच आपण ती गोष्ट टेस्ट करायला घेतो. इथे माझ्याकडे काही शुगर बॉल्स आहेत, ते मी वरतून डेकोरेशनसाठी टाकून घेणार आहे. किती छान असे हे आपले डोनट दिसत आहेत, तुम्ही बघताय तिथे. आता आपण वरतून हे शुगर बॉल स्प्रेड करून घ्यायचे. मस्त असे हे आपले डोनट इकडे बनवून तयार झालेले. तुम्ही हे डोनट नक्की ट्राय करायचे. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.